नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग। चला, यश परगे या चॅनलवर जर आपण कुणी नवीन असेल तर सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे यश परगे या चॅनलवरील व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल। आणि तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी 7588546308 या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा, तुमचा वर्ग टाका। या ठिकाणी 3री 4थी MTS BTS 5वी स्कॉलरशिप असेल, नवोदय तसेच 8वी NMMS स्कॉलरशिप या सर्व विद्यार्थ्यांसाठी यश परगे या चॅनलवर तासिका आहेत। आणि नवोदयवाला ह्या ॲपमध्ये सुद्धा तासिका आहे होणार आहे। 2025ला नवोदयवाला या ॲपमध्ये तासिका आपण सुरुवात करायची आहे। तर नवोदयवाला हे ॲप आपण निश्चितच डाउनलोड करून ठेवा, म्हणजे तुम्हाला त्यावरती सुद्धा नोटिफिकेशन येतं। यूट्यूब सारखं यूट्यूबवर जसं यश परगे चॅनलवर जर तुम्ही सबस्क्राइब केला तर तुम्हाला नोटिफिकेशन येतं आज तासिका आहे लाईव्ह इतके वाजता म्हणून। नवोदयवाला ॲपवर सुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन अशा प्रकारे येतं, म्हणून ते नवोदयवाला हे ॲप तुम्ही डाउनलोड करून ठेवा। चला, या ठिकाणी आपण 3री 4थी MTS BTS 5वी स्कॉलरशिप सर्वच विद्यार्थ्यांना उपयुक्त ग्रामरचा भाग या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर पहा, पंक्च्युएशन मार्क म्हणजे विराम चिन्हे हा घटक सर्वांसाठीच महत्त्वाचा भाग आहे, ग्रामरचा भाग आहे। त्यामुळे लक्षपूर्वक पहा, तुम्हाला महत्त्वाचा भाग आहे हा पंक्च्युएशन मार्क, विराम चिन्हे याची आपण या ठिकाणी ओळख करून घेणार आहोत। तर पहा, या ठिकाणी आता कॅपिटलायझेशन म्हणजे मोठी अक्षरे म्हणजे आपण लेटर्स पाहिलेले आहेत, स्मॉल लेटर्स, कॅपिटल लेटर्स। आता कॅपिटल लेटर्स म्हणजे पहा, या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी कॅपिटलायझेशन मोठी अक्षरे, कॉमा म्हणजे स्वल्पविराम, कॉमा असा असतो, फुल स्टॉप पूर्णविराम, क्वेश्चन मार्क, अपोस्ट्रोफे स्टॉप, परत एक्सक्लेमेशन मार्क, उद्गारवाचक चिन्ह, हे सर्व आपल्याला या ठिकाणी या चिन्हांची, विराम चिन्हांची माहिती या ठिकाणी करून घ्यायची आहे या तासिकेमध्ये। चला, शेवटपर्यंत तासिका करा, महत्त्वाचा भाग आहे हा। तर पहा, या ठिकाणी आपण कॅपिटलायझेशन जे मोठी अक्षरे, कॅपिटलायझेशन हा भाग या ठिकाणी आपण विरामचिन्हांमध्ये आपण सुरुवातीला शिकायचं आहे, स्टेप बाय स्टेप। 6 हे जे विरामचिन्हे आहेत हे या ठिकाणी आपण कॉमा, फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क, अपोस्ट्रोफे, परत एक्सक्लेमेटरी मार्क, हे या ठिकाणी यांच्या चिन्हांची आपल्याला ओळख करून घ्यायची आहे आणि त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी या तासिकेमध्ये पाहायचं आहे। तर पहा, या ठिकाणी आता कॅपिटलायझेशन म्हणजे मोठी अक्षरे, कॅपिटलायझेशन म्हणजे मोठी अक्षरे। तर पहा, मोठी अक्षरे म्हणजे ABCD लेटर्स जे आहेत, लेटर्स ABCDFGHIJKLMNOP। आता ही स्मॉल लेटर्स ABCD अशा प्रकारे आहे, स्मॉल लेटर्स असे असतात। मग आता पहा, या ठिकाणी इंग्रजीमध्ये लेखन करत असताना स्मॉल लेटर्स जास्त प्रमाणात वापरले जातात आणि मोठी अक्षरे जी आहेत, कॅपिटल लेटर्स मात्र आपण कमी प्रमाणात वापरतात। याची काही नियमानुसार आपण हे जे लेटर्स आहेत त्याचे काही नियम आहेत वापरण्याचे, तर तो आपण पाहू। वाक्याची सुरुवात करत असताना कॅपिटल लेटर्स वापरतात। वाक्याची जी सुरुवात आहे त्या ठिकाणी कॅपिटल लेटर, सुरुवातीचं अक्षर जे आहे कॅपिटल लेटर्सनं झाली पाहिजे सुरुवात। तर पहा, या ठिकाणी दिशांत इज अ गुड बॉय। मग दिशांत हे काय आहे? नाव आहे, एका मुलाचं नाव आहे, व्यक्तीचं नाव आहे। मग दिशांत इज अ गुड बॉय, मग या ठिकाणी दिशांतच्या नावानेच वाक्याला सुरुवात होत असल्यामुळे डी हे काय आहे? कॅपिटल लेटर्स आहे।
म्हणून या ठिकाणी अशा प्रकारे हे कॅपिटलायझेशन चा वापर करतात. चला पुढचा अशाच प्रकारचा आपण काही सेंटेन्स पाहूयात. या ठिकाणी माय नेम इज राधा. आता पहा या ठिकाणी वाक्याची सुरुवात कॅपिटल लेटर्सने होते, म्हणून या ठिकाणी यम जे आहे, माय हे हा जो वर्ड्स आहे याचं जे सुरुवातीचं लेटर्स आहे कॅपिटल आहे. आणि राधा हे नाम असल्यामुळं या ठिकाणी आर जे आहे या ठिकाणी कॅपिटल अक्षरात लिहायचं. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, देशाच्या नावाची सुरुवात, परत महिन्याच्या नावाची सुरुवात, आठवड्याच्या नावाची सुरुवात, परत आपल्या आडनावांची सुरुवात, आपल्या नावांची सुरुवात, व्यक्तीच्या नावाची आद्याक्षरे जी आहेत, दिवसाच्या नावाची, महिन्यांच्या नावाची, आडनावे अशी जी असतात ते त्या ठिकाणी आपण त्याचं जे सुरुवातीचं जे अक्षर आहे, आद्याक्षर आहे, ते कॅपिटल लेटर्सनी सुरू करायचं असतं. चला तर आपण हो का पहा, देशाच्या नावाची सुरुवात इंडिया, जपान आणि फ्रान्स अशा प्रकारे आपण लिहायचं असतं. इंडियाचं आय जे आहे हे कॅपिटल लेटर्स आहे, जपानचं जे आहे ते कॅपिटल लेटर आहे आणि फ्रान्सचं एफ जे आहे ते कॅपिटल लेटर्सनी सुरुवात केलेलं आहे. दिवसाच्या नावाची सुरुवात पहा या ठिकाणी यस जे आहे या ठिकाणी कॅपिटल लेटर्स, संडेचं यस जे आहे ते कॅपिटल लेटर्सनी सुरुवात केलेली आहे, संडे, मंडे, ट्यूजडे अशा प्रकारे. तर महिन्यांच्या नावांची सुरुवात सुद्धा जे आद्याक्षर आहे ते कॅपिटल लेटर्सनी केली पाहिजे किंवा करतात, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च एक्सेट्रा. शहरांच्या नावाची, आता शहराचं नाव आले या ठिकाणी लातूर, पुणे, मुंबई अशा प्रकारे कॅपिटल लेटर्सनं जी सुरुवात आहे, आद्याक्षर जे आहे ते या ठिकाणी कॅपिटल लेटर्सनी करायचं असतं. व्यक्तीच्या नावांची सुरुवात राम, श्याम, सुजाता अशा प्रकारे. आडनावांची सुद्धा या ठिकाणी जे आद्याक्षर आहे कॅपिटल लेटर्सनीच करायचं असतं, शिंदे, सानप, दीक्षित अशा प्रकारे. तर पहा या ठिकाणी कॅपिटल लेटर्सचा वापर कोणत्या ठिकाणी करायचा तो आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आता पुढचा भाग आहे पहा, कॉमा. आपण इंग्लिशमध्ये त्याला कॉमा म्हणतो, मराठीमध्ये काय म्हणतात माहिती का? बऱ्याच जणांना मराठीमध्ये स्वल्पविराम म्हणतात. काय म्हणतात ते माहिती नाही, ते लिहून घेत चला. स्वल्पविराम. कॉमा कसा असतो पहा या ठिकाणी अशा प्रकारचा असतो. कॉमा जे आहे अशा प्रकारचा असतो. कॉमा म्हणजे स्वल्पविराम. आता स्वल्पविराम म्हणलं, आता आपण वाचत असताना थोडा वेळ थांबतो, म्हणजे आता आपण वाचत असताना थोडा वेळ थांबणे म्हणजे स्वल्पविराम होय. जेव्हा एखाद्या वाक्यात 3 किंवा त्याहून अधिक नामे, क्रियापदे किंवा विशेषणे, क्रियाविशेषणे येतात तेव्हा त्यांना वेगळे करण्यासाठी कॉमाचा वापर करतात. तर पाहता या ठिकाणी आता ही श्रुती, कल्पना आणि सपना अँड राधा आर गुड फ्रेंड्स. हे आहेत काय? श्रुती, कल्पना, सपना अँड राधा आर गुड फ्रेंड्स. ह्या चांगल्या मैत्रिणी आहेत. मग पहा या ठिकाणी कॉमाचा वापर या ठिकाणी पहा कुण्या ठिकाणी झालेला आहे. श्रुती झाल्यानंतर श्रुती एकापेक्षा जास्त वस्तू, नावे, व्यक्ती किंवा आपण क्रियापदे, विशेषणे, क्रियाविशेषणे येतात तेव्हा त्यांना वेगळे करण्यासाठी कॉमाचा वापर केला जातो. आता श्रुतीच्या नंतर आपण दुसरं नाव घेतलं, इथं कल्पना म्हणून या ठिकाणी कॉमा, श्रुतीच्या नंतर कॉमा आला, कल्पनाच्या नंतर कॉमा आला इथं, कारण सपना नावलेला आलेला आहे लगेच, म्हणून या ठिकाणी कल्पनाच्या नंतर कॉमा आला. मग सपना झाल्यानंतर अँड हे आलेलं आहे, आणि अँड म्हणजे आणि. इथं या ठिकाणी अँड आले असल्यामुळं या ठिकाणी कॉमा येणार नाही, तर अँड राधा, सपना आणि राधा. श्रुती, कल्पना, सपना आणि राधा. मग आता सपना आणि राधा मध्ये कॉमा नाही, कारण या ठिकाणी अँड आलेला आहे ना. या सर्वांविषयी माहिती सांगत आहे हे अँड, म्हणून या ठिकाणी सपना आणि राधामध्ये कॉमा येणार नाही. मग या ठिकाणी आर गुड
फ्रेंड्स ह्या काय आहेत, चांगल्या मैत्रिणी आहेत. अशा प्रकारे कॉमा वापरला जातो. कॉमाचा वापर आपण करायला पाहिजे. चला आता पहा, या ठिकाणी हे ऑरेंज आहे. ऑरेंज, ॲपल, मँगो अँड ग्वाव आर फ्रूट्स. हे काय आहेत, फ्रूट्स आहेत सर्व. आता ऑरेंजच्या नंतर इथं या ठिकाणी कॉमा आलेला आहे. ऑरेंज ॲपलच्या नंतर आलेला आहे. मँगोच्या नंतर आलेला आहे काय, या ठिकाणी अँड आलेला असल्यामुळे या ठिकाणी कॉमा येणार नाही. अँड मँगो अँड ग्वाव, म्हणजे या ठिकाणी अँड हे सर्वांना एकत्र करत आहे, म्हणून या ठिकाणी कॉमा येणार नाही. म्हणून या ठिकाणी पहा, अशा प्रकारे कॉमा द्यायचा असतो. चला आता फुल स्टॉप हे विरामचिन्ह आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. फुल स्टॉप या विरामचिन्हांची आपल्याला माहिती पाहिजे. पाहता आता फुल स्टॉप म्हणलं की पूर्ण विराम. वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप दिला जातो. वाक्य पूर्ण झाले की मग आपण त्या ठिकाणी फुल स्टॉपचं चिन्ह पहा, या ठिकाणी अशा प्रकारे असतं फुल स्टॉप. आता पहा, राधा इज अ क्लेवर गर्ल. राधा एक हुशार मुलगी आहे. राधा इज अ क्लेवर गर्ल. वाक्याचा शेवट झाला असल्यामुळे या ठिकाणी फुल स्टॉप हे विरामचिन्ह आपण वापरू. राहुल इज अ प्लेयर. राहुल इज अ प्लेयर. राहुल इज अ बेस्ट प्लेयर. या ठिकाणी पहा, विरामचिन्ह पूर्ण विराम हे या ठिकाणी आलेला आहे. चला आता आपण फुल स्टॉप या विरामचिन्हाविषयी माहिती पाहिलेली आहे. पुढचा आपला विरामचिन्ह आहे क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह. पहा, क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह. अशा प्रकारे असतं प्रश्नार्थक चिन्ह, अशा प्रकारे असतं. आता एखाद्याला आपल्याला जर प्रश्न विचारायचा असेल, वाक्यात जेव्हा प्रश्न विचारलेला असतो तेव्हा त्या वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क दिला जातो. अशा प्रकारे आता पहा, या ठिकाणी हु आर यू, तुम्ही कोण आहेत. हु आर यू, तुम्ही कोण आहेत. प्रश्न, वाक्याच्या शेवटी प्रश्न विचारल्यानंतर प्रश्नार्थक चिन्ह दिलं जातं. हाऊ आर यू, तुम्ही कसे आहात. हाऊ आर यू, तुम्ही कसे आहात. तर पहा आता या ठिकाणी कॅन यू प्लीज हेल्प मी, माझी मदत करू शकता का. तुम्ही माझी मदत करू शकता का. हाऊ टू टेल, हाऊ टू टेल, कसे सांगू. अशा प्रकारे या प्रश्नार्थक चिन्ह या ठिकाणी हाऊ टू टेल, ह्याला प्रश्न पडलेला आहे. हाऊ टू टेल, कसे सांगू, प्रश्नार्थक चिन्ह. हे जे आहे क्वेश्चन मार्क या ठिकाणी वाक्यामध्ये जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह दिला जातो. यानंतर पहा, आपल्याला पुढचा विरामचिन्ह पाहायचा आहे. तर पहा, या ठिकाणी अपॉस्ट्रोफी स्टॉप. अपॉस्ट्रोफी याचं चिन्ह जे आहे पहा, या ठिकाणी अशा प्रकारे असतं. लिहून घेत चला सोबत सोबत, हा महत्त्वाचा भाग आहे. अपॉस्ट्रोफी आणि कॉन्ट्रॅक्शन जे असतं आपल्या कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स आपण या ठिकाणी शिकलेला आहे पहा मागील व्हिडिओमध्ये. तशाच प्रकारे अपॉस्ट्रोफी स्टॉप या ठिकाणी आपण कोणत्या ठिकाणी अपॉस्ट्रोफी स्टॉप द्यायचा हे शिकणार आहोत. आता एक्झाम्पल पहा, काऊज मिल्क. काऊज मिल्क हे गाईचे दूध आहे. आता काऊज मिल्क म्हणलं की हे एक वचन व अनेक वचनमध्ये सुद्धा या ठिकाणी याचा वापर केला जातो. आता काऊज मिल्क म्हणल्यानंतर ही एकच काऊज, डब्ल्यूच्या नंतर अपॉस्ट्रोफी स्टॉप आणि यस लागल्यामुळं ही जी काऊ आहे ही एक काऊ झाली, एक गाय झाली. म्हणजे एका गाईचं, म्हणजे हे गाईचं दूध. काऊज मिल्क म्हणजे गाईचे दूध. आता काऊज COWS, यसच्या नंतर अपॉस्ट्रोफी स्टॉप दिला, मग यानंतर आपल्याला अपॉस्ट्रोफी स्टॉप द्यायचा नाही.
तर काऊस मिल्क म्हणल्यानंतर या ठिकाणी पहा COWS च्या नंतर अपोस्ट्रोफी स्टॉप आल्यानंतर अनेक गायी हा प्लुरल झाला आणि हे काय आहे सिंग्युलर वर्ड्स झाला हा प्लुरल झाला. काऊस मिल्क म्हणलं की या ठिकाणी अनेक गायींचं दूध अशा प्रकारे याचा अर्थ होतो. आता कॉन्ट्रॅक्टर फॉर्म्स मध्ये पहा आय एमचं आय एम इज नॉट इजंट अशा प्रकारे होतं. आता कार्स म्हणतो कार्स असं म्हणतो आपण. कार विषयी आपण बोलत असतो त्यावेळेस कार्स म्हणजे ही एक कार आहे. ही काय आहे एक आहे. आता एक वचन आहे हे कार्स जो शब्द आहे वर्ड्स आहे कार. आता कार्स CARS लावून अपोस्ट्रोफी स्टॉप दिल्यानंतर अनेक म्हणजे प्लुरल झाला आणि हे सिंग्युलर आणि हे प्लुरल अशा प्रकारे याचं आपण लक्षात घ्यायचं. म्हणजे एक वचन आहे का अनेक वचन आहे हे ओळखण्यासाठी पहा या ठिकाणी हे काय आहे एक वचन आणि हे अनेक वचन. चला हे अनेक वचन करत असताना यसच्या नंतर अपोस्ट्रोफी स्टॉप लावायचा आणि या ठिकाणी यस नाही लिहायचं. मग आता अनेक एक वचन मध्ये CAR च्या नंतर अपोस्ट्रोफी स्टॉप लावायचा आणि यस लिहायचं. मग हे एक वचन एकच झालं, एकाबद्दलच माहिती सांगणार आणि हे अनेक कार्स बद्दल माहिती सांगणारा वर्ड्स झाला. आता बॉयज शर्ट म्हणजे हे मुलाचा शर्ट. या ठिकाणी पहा अपोस्ट्रोफी स्टॉप जो आहे वायच्या नंतर लागलेला आहे आणि यस म्हणजे मुलाच्या शर्ट्स विषयी आहे. तर मग आता BOYS यसच्या नंतर अपोस्ट्रोफी स्टॉप असल्यामुळं बॉयज शर्ट म्हणजे अनेक मुलांचे शर्ट्स असा या ठिकाणी याचा अर्थ होतो. हे सिंग्युलर आहे, हे आहे सिंग्युलर आणि हे प्लुरल अशा प्रकारे एक वचन व अनेक वचन कशा प्रकारे ओळखायचं आणि कशा प्रकारे अपोस्ट्रोफी स्टॉप लावायचा हे लक्षात घ्या. महत्त्वाचा भाग आहे. आता हे गर्ल्स स्टॉप GIRL गर्ल्स अपोस्ट्रोफी स्टॉप आणि यस लागलेला आहे. मग हे गर्ल्स स्टॉप म्हणजे या ठिकाणी हे सिंग्युलर झालं, एक वचन झालं. या ठिकाणी हे एक वचन झालं आणि हे काय झालं GIRL यसच्या नंतर अपोस्ट्रोफी स्टॉप लागला की हे प्लुरल झालं म्हणजे अनेक वचन झालं या ठिकाणी. तर पहा आता पुढचा अशाच प्रकारचा आणखी काही उदाहरण घेऊ. द बॉयज बुक ते मुलाचे बुक आहे. बॉयज तर वायच्या नंतर अपोस्ट्रोफी लावल्यामुळं या ठिकाणी एका मुलाचाच या ठिकाणी उल्लेख होणार आहे. द बॉयज बुक यसच्या नंतर अपोस्ट्रोफी स्टॉप लागल्यामुळं अनेक मुलांचे बुक अशा प्रकारे याचा अर्थ होतो. आता पुढचा आपला आहे विरामचिन्ह जे आहे उद्गारवाचक चिन्ह एक्सक्लामेशन मार्क अशा प्रकारचा असतो. एक्सक्लामेशन मार्क जे आहे अशा प्रकारचा असतो. चला आता जेव्हा आपण स्वतःच उद्गार आपल्या तोंडातून काढत असतो तेव्हा त्याला एक उद्गारवाचक चिन्ह असे म्हणतात. आता आपण स्वतःच बोलत आहोत. वाव अशा प्रकारे वाव ब्युटिफुल फ्लावर्स अशा प्रकारे जर आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपल्या तोंडामधून उद्गार असं निघतात, त्यालाच उद्गारवाचक चिन्ह असे म्हणतात. तर मग हाऊ ब्युटिफुल दिस सिटी इज, हाऊ ब्युटिफुल दिस सिटी इज. व्हॉट अन आयडिया काय कल्पना आहे. व्हॉट अन आयडिया काय कल्पना आहे. स्वतः आपल्या तोंडातून जेव्हा असं उद्गारवाचक असं चिन्ह हे आवाज निघतो तेव्हा त्याला उद्गारवाचक वाक्य असं व्हॉट अन आयडिया अशा प्रकारे जर आपण बोललो तर त्या ठिकाणी एक्सक्लामेशन मार्क हे येतं. एक्सक्लामेशन मार्क हे वाक्याच्या कुठं पण येऊ शकतं बरं का. वाक्याच्या सुरुवातीच्या वर्ड्सच्या ठिकाणी येतं, परत शेवटच्या वर्ड्स ठिकाणी येतं. त्या ठिकाणी आपण वाक्य वाचन करत असताना लक्ष देऊन वाचायचं असतं. त्यासाठी
वेल डन. आता काही आपण वेल डन. ओ गॉड, हाऊ स्वीट, असं आपण जेव्हा म्हणतो हाऊ स्वीट, मस्त असं म्हणतो ना, अशा प्रकारे अशा वाक्याच्या ठिकाणी एक्सक्लेमेशन मार्क द्यायचं असते. माय गॉड ब्लेस यू. माय गॉड ब्लेस यू. व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल सी इज. व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल सी इज. ती किती सुंदर मुलगी आहे. ती किती सुंदर मुलगी आहे. वाव, वंडरफुल. वाव, बहुत बढिया. वाव, पहा या ठिकाणी वाव हे कोणत्याही वाक्याच्या कोणत्याही कुठल्याही भागामध्ये येतं एक्सक्लेमेटरी मार्क. वाव, पहा या ठिकाणी वावच्या नंतर एक्सक्लेमेटरी मार्क्स आलेला आहे. वंडरफुल, वाव, बहुत बढिया. दोन एक्सक्लेमेटरी मार्क्स या ठिकाणी आलेले आहेत. वेल डन, शब्बास. अशा प्रकारे रिअलीच्या पहा या ठिकाणी रिअली, इज इट, खरंच, असं आपण जेव्हा विचारतो कुणाला, असं एखाद्या व्यक्तीनं आपल्यासोबत बोललं, काही झालं, आपल्याला जर त्या गोष्टीविषयी खरं नाही वाटलं तर आपण रिअली, इट इज, अशा प्रकारे जेव्हा प्रश्न विचारतो त्या ठिकाणी उद्गारवाचक चिन्हांचा वापर होतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हा घटक महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत तासिका करा. समजलं नसेल तर डबल तासिका पहा. आणि पण ही तासिका महत्त्वाची आहे. तुम्हाला ग्रामरचा भाग हा या ठिकाणी आहे, तर तुम्हाला तो महत्त्वाचा आहे. 5वी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी हा घटक महत्त्वाचा आहे. चला, या ठिकाणी आपण थांबूयात. भेटूया पुढील तासिकेमध्ये.